दुकानला दुकान देऊ, एवढा मोबदला देऊ, तेवढा मोबदला देऊ, हे काय आपण आपले आईबाप एकाला काढलेले नाही. आणि आपल्याला म्हणजे आपली पुराण काळापासून जी प्रॉपर्टी आहे, आईबापापेक्षा घरी जास्त आपल्याला मिळत आणि आपण आपल्या आईबापाला एकाला काढलेलं. जी वक्तव्य झालं, आपल्याला विश्वासात घेतो म्हणजे कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलेला नाही, आपल्याला अन्याय करायचं त्यांनी ठरवलेलं आहे. त्याला पण आपण आता प्रत्युत्तर देऊ. लोकशाही मार्गाने आपण करत आलो, हे पुढे करू. आता आपला जीव जरी गेला तरी आता हरकत नाही. काल मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं कॉरिडॉर बाबत, त्याचा मी बाधित म्हणून जाहीर निषेध करतो. आम्हाला वेळोवेळी विश्वासात घेऊन कॉरिडॉरचे काम करतो असा आम्हाला शब्द दिलाय, परंतु विश्वासात न घेता आमच्यावर अन्याय करायचा, आमचे घरदार मठमंदिरं उद्ध्वस्त करण्याचा हा सरकारचा डाव दिसत आहे. हिंदू शासन म्हणून आम्ही त्यांना निवडून दिलं, त्यांनी आमचा विश्वासघातच करायचा ठरवलेला आहे. जर ते या पद्धतीनं वागत असतील तर याला आम्ही सुद्धा आत्मदहन करूनच उत्तर देणार आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी सोलापुरातल्या राजकीय मेळाव्यामध्ये पंढरपूर कॉरिडॉरचा पुनरुच्चार केलेला आहे. हा अत्यंत दुर्दैवी आहे. विश्वासात घेतल्याशिवाय, सगळ्यांना विचारल्याशिवाय काय करणार नाही, त्यांची भाषा होती. पण आज धाड दिशेने त्यांनी हा करणारच असं सांगितलेलं आहे. वास्तविक पाहता कॉरिडॉरच्या संदर्भात लोकांनी अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत. जवळजवळ 3000 लोकांच्या हरकती आहेत आणि त्यात शेकडो मुद्दे यामध्ये आलेले आहेत. या मुद्द्यांचं निराकरण झालं पाहिजे. नगरविकास खात्यातर्फे ज्या सुनावण्या झालेल्या आहेत त्या अजून अर्धवट राहिलेल्या आहेत. आणि लालूच दाखवली जाते की दुकानांना दुकान देऊ आणि तुम्हाला दसपट धंदा होईल. प्रत्यक्षात अशी परिस्थिती आहे. काशी आणि उज्जैनच्या कॉरिडॉरमध्ये काय काय लोकांना आहे त्यापेक्षा सुद्धा उत्पन्न कमी झालेलं आहे. आणि पंढरपुरामध्ये कॉरिडॉर करून जर दुकानदाराला असं गाजर दाखवलं तर ते साफ खोटं आहे. कारण ह्या दुकानदारांच्या पुढच्या मोकळ्या जागावर अतिक्रमण बसणार आहेत, पतारेवाले बसणार आहेत. आणि हे पतारेवाले फेरीवाले काढायची हिंमत महाराष्ट्र शासनामध्ये पूर्वीही नव्हती, आजही नाही, उद्याही नाही. त्यामुळं रुपयाचे 10 पैसे होणार आहेत. आणि हा परिसर मोकळा झाल्यामुळं मंदिराच्या संरक्षण व्यवस्थेला धोका होणार आहे. जे नॅचरली संरक्षण मंदिरात होत होतं ते आता उघड्यावर पडणार आहे. थोडक्यात मिसाईल डागायला सोपं होणार आहे शत्रूला. हा आत्मघातकी डाव फडणवीस साहेब खेळत आहेत. यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. पुराचं पाणी या भागात शिरायची शक्यता आहे, ह्याची सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीने कॉरिडॉर योग्य ठरणार नाही. याविषयी आम्ही जाहीर चर्चासत्राला तयार आहोत. सीएम साहेबांनी सोलापूर येथे मेळाव्यात पंढरपूर कॉरिडॉर याबद्दल वक्तव्य केलेलं आहे त्यांनी. आणि ह्याच वर्षी कॉरिडॉर करायचा संकल्प सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेला आहे. पण आम्हाला आत्तापर्यंत वेळोवेळी सांगितलंय त्यांनी की विश्वासात घेऊ, तुमच्याशी चर्चा करू. आजपर्यंत आमच्याशी कोणतेही मोठे नेते बोलायला आलेले नाहीत, चर्चा केलेली नाही त्यांच्याशी. आम्ही वेळ मागून सुद्धा त्यांनी वेळ दिलेली नाही. आम्हाला कळलं नाही ॲक्च्युली की त्यांनी आम्हाला विश्वासात घेणार म्हणजे काय करणार. आमच्याशी त्यांनी बोललं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. आणि पंढरपूर कॉरिडॉर नियोजन समिती ही स्थापन करावी आणि त्या समितीमार्फत ही पंढरपूर कॉरिडॉर किंवा पंढरपूरचा विकास पुढं न्यावा असं आमची इच्छा आहे. इतक्या घाईगडबडीत पंढरपूर कॉरिडॉर कसं काय करतात. स्थानिक लोकांना भरपूर त्रास आहे, भरपूर पुनर्वसनाच्या त्यांच्या भरपूर मोठ्या समस्या आहेत. वारकऱ्यांना सुद्धा सगळी गर्दी मंदिरापाशी एकत्र आणून धोका निर्माण होतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आध्यात्मिक नुकसान होतंय. पण नगर प्रदक्षिणेच्या आतली जर इतक्या मोठ्या प्रमाणात जर घरं पाडकाम करत असतील तर ते नगर राहिलं कुठं. आध्यात्मिक धोका पण आहे. मग चर्चा ह्या झाली पाहिजे, काहीतरी चर्चेच होत नाही. आम्ही वेळोवेळी वेळ मागतोय, वेळ द्यावी आमची अशी मुख्यमंत्र्याला आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे.